नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो. आजचा आपला विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. महा टी परीक्षेच्या दृष्टीने सर्वात अवघड विषय आणि सर्वात जास्त मार्क मिळवून देणारा आणि सर्वात महत्त्वाचा विषय कोणता आहे तर तो आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषय. मग याच्यामधलं आजचं आपलं प्रकरण आहे तर प्रकरण 14 आहे. प्रकरणाचं नाव आहे मानसिक प्रक्रिया व अध्ययन. हे आपल्या प्रकरणाचं नाव आहे. मग आपण काय पाहतो तर याच्यावरती आतापर्यंत ज्या काही टीईटी परीक्षा झाल्यात म्हणजे 2013 पासून 2025 पर्यंत ज्या काही टीईटी परीक्षा झाल्यात या परीक्षेमध्ये या घटकावरती या प्रकरणावरती विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी काय पाहत असतो. ठीक आहे. मग या ठिकाणी पहिला प्रश्न काय बघा आपला, विचार प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही. आता काय विचारलंय की विचार प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही असं विचारलंय. ठीक आहे. मग बघूया, संबोधाची निर्मिती, पृथक्करण, संवेदन आणि तर्कसंगती. मग विचार प्रक्रियेमध्ये यापैकी कशाचा समावेश होत नाही तर संवेदनेचा समावेश होत नाही किंवा संवेदनचा याच्यामध्ये समावेश होत नाही. मग कशाचा समावेश होतोय बघा, संबोधाची निर्मितीचा समावेश होतोय, पृथक्करणचा समावेश होतोय आणि तर्कसंगतीचा सुद्धा काय होतोय समावेश होतोय. कशामध्ये? विचार प्रक्रियेमध्ये. ठीक आहे. मग विचार प्रक्रिया म्हणजे काय किंवा विचार प्रक्रियेमध्ये कशाचा समावेश होतो हे पाहणं आपल्यासाठी काय महत्त्वाचं असणार आहे. मग या ठिकाणी आपण विचार प्रक्रिया म्हणजे काय बघूया, कारण याच्यावरती आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. मग बघा, विचार प्रक्रिया ही काय एक उच्च स्तरावरील मानसिक प्रक्रिया आहे. प्रश्न विचारला जातो विचार प्रक्रिया ही कशी प्रक्रिया आहे. मग ही कशी प्रक्रिया आहे? एक उच्च स्तरावरील मानसिक प्रक्रिया आहे. विचार प्रक्रियेत काय खालील बाबींचा समावेश होतो. मग कशाचा समावेश होता पहा याच्यामध्ये तर संबोधाची निर्मिती जो की आपल्याला ऑप्शन होता, त्याच्यानंतर पृथक्करण, त्याच्यानंतर तर्कसंगती आणि चौथं आहे संश्लेषण. या चार बाबीचा काय होतो विचार प्रक्रियेमध्ये समावेश होतो. चारही पाठ ठेवायच्यात. परीक्षेमध्ये आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामुळे भविष्यात सुद्धा काय करू शकतात प्रश्न या ठिकाणी विचारू शकतात. मग संबोधाची निर्मिती, पृथक्करण, तर्कसंगती आणि संश्लेषण. आणि हे कसे लक्षात ठेवायचे तर हे तुम्हाला क्रमाने लक्षात ठेवायचे आहेत. हे चारही विचार प्रक्रियेचे जे काही घटक आहेत किंवा ज्या बाबींचा त्याच्यामध्ये समावेश होतो ह्या तुम्हाला कशा पाठ ठेवायच्या आहेत, क्रमाने पाठ ठेवायच्या आहेत. ठीक आहे. आता आपल्याला एक ऑप्शन होते पहा संवेदन. मग हे संवेदन म्हणजे काय ते आपण हे बघूया, कारण त्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग संवेदन ही काय आहे, ज्ञानप्राप्तीची पहिली पायरी आहे. मग आपल्याला इथं प्रश्न विचारला जातो ज्ञानप्राप्तीची पहिली पायरी काय आहे तर ते काय आहे, संवेदन आहे. ठीक आहे. मग संवेदन म्हणजे काय तर आपल्या 5 ज्ञान इंद्रियाद्वारे बाह्य जगाची माहिती जेव्हा मेंदूकडे पोहोचते तेव्हा त्याला काय म्हणतात संवेदन म्हणतात. म्हणजे आपले जे ज्ञान इंद्रिय आहेत त्या ज्ञान इंद्रियाकडून बाह्य जगाची जी माहिती आहे ती मेंदूकडे पोहोचली जाते त्याला आपण काय म्हणतो संवेदन म्हणतो. आता हे 5 ज्ञानेंद्रिय कोणते आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण ज्याला माहित नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो. पण लक्षात ठेवा काय आहेत, डोळे आहे, कान आहे, नाक आहे, जीभ आहे आणि त्वचा आहे. ठीक आहे. हे आपले काय आहेत 5 ज्ञान इंद्रिय आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 2 नंबर, प्रतिमा म्हणजे काय. आता इथं काय विचारलं आपल्याला, सरळ सरळ विचारला प्रश्न की बाबा प्रतिमा म्हणजे काय. मग वस्तूचं प्रत्यक्ष दर्शन, केवळ कल्पना, पूर्वानुभवाचे पुनर्जीवन आणि वरील सर्व. मग यापैकी योग्य उत्तर काय आपलं पूर्वानुभवाचे पुनर्जीवन म्हणजेच काय प्रतिमा होईल. मग प्रतिमा म्हणजे काय बघा, वस्तू समोर नसतानाही तिचे जे मानसिक चित्र उभे राहते त्याला आपण काय म्हणतो प्रतिमा असं म्हणतो. म्हणजेच प्रतिमा हे काय असतं आपल्या पूर्वानुभवाचं पुनर्जीवन असते. आपण एखादी गोष्ट अगोदर पाहिलेली असते आणि ती आठवणं, ती डोळ्यासमोर जसेच्या तसे आणणं म्हणजेच काय प्रतिमा होईल. ठीक आहे. लक्षात ठेवा सरळ सरळ प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 3 आहे, प्रेरणेचे महत्त्वाचे कार्य कोणते. आता काय विचारलंय की प्रेरणेचं महत्त्वाचं कार्य कोणतं आहे असं विचारलंय. मग बघूया, वर्तन नियंत्रित करणे, ऊर्जा पुरवणे, वर्तनाला दिशा देणे आणि वरील सर्व पर्याय बरोबर. मग वरील सर्व पर्याय बरोबर हे काय आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. मग लक्षात ठेवायचं तुम्हाला प्रेरणेचे कार्य काय बघा तर प्रेरणा व्यक्तीला काय करते, कृती करण्यास प्रवृत्त करते, त्याच्यानंतर ऊर्जा पुरवते आणि ध्येयाकडे नेण्याचं कार्य कोण करते तर ती प्रेरणा करते. ठीक आहे. मग वर्तन नियंत्रित करते, ऊर्जा पुरवते आणि वर्तनाला दिशा देण्याचं काम सुद्धा कोण करते, प्रेरणा करते. ठीक आहे. पुढे जाऊया 4 नंबर, स्मरण प्रक्रियेतील योग्य क्रम निवडा. बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. काय विचारलं आपल्याला, स्मरण प्रक्रियेमधील योग्य क्रम निवडायला सांगितलं आहे. मग याचा योग्य क्रम कसा आहे, ग्रहण आहे, त्याच्यानंतर साठवण आहे, पुनरावहन आहे आणि ओळख आहे. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचे स्मरणाचे प्रमुख किती टप्पे आहेत प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो.
की स्मरणाचे प्रमुख किती टप्पे आहेत. मग स्मरणाचे प्रमुख किती टप्पे आहेत, तर एकूण 4 टप्पे आहेत. किती टप्पे आहेत, 4 टप्पे. मग याच्यातला पहिला टप्पा कोणता आहे, तर पहिला टप्पा आहे माहिती ग्रहण करणे. कोणता आहे, माहिती ग्रहण करणे. दुसरा कोणता आहे, घेतलेली ती माहिती, ग्रहण केलेली माहितीचं काय करायचंय, जतन करायचंय. त्यालाच आपण साठवण पण म्हणतो, स्टोरेज पण म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, ती माहिती आठवणे, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, रिकॉल म्हणतो. ठीक आहे. आणि चौथा टप्पा कोणता आहे, ओळखणे. हा काय आहे, स्मरणाचा चौथा टप्पा आहे. मग तुम्हाला स्मरणाचे 4 टप्पे पण लक्षात ठेवायचे. आणि हे कसे लक्षात ठेवायचे, क्रमाने लक्षात ठेवायचे. का, तर आपल्याला याच्यावरती क्रमावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. कदाचित पुढचा प्रश्न असा सुद्धा असू शकतो की खालीलपैकी कोणता स्मरण प्रक्रियेचा टप्पा नाही, आणि याच्यातले 3 पर्याय देतील आणि चौथा एखादा वेगळा पर्याय देतील. मग तो आपल्याला बाजूला काढावा लागेल. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे 4ही टप्पे काय करायचे आहेत, क्रमाने पाठ करायचे आहेत. पुढे जाऊया. 5 नंबर, एका विषयाचे ज्ञान दुसऱ्या विषयाच्या अध्ययनास अडथळा ठरते त्याला काय म्हणतात. आपण हे अगोदरच पाहिलेलं आहे. एका विषयाचं ज्ञान दुसऱ्या विषयाच्या अध्ययनामध्ये जर अडथळा ठरत असेल, नुकसान करत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, ऋण संक्रमण म्हणतो. आणि एका विषयाचं ज्ञान दुसऱ्या विषयाच्या अध्ययनामध्ये मदत करत असेल किंवा फायदेशीर ठरत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला धन संक्रमण म्हणतो. आणि एका विषयाचं ज्ञान दुसऱ्या विषयाच्या अध्ययनामध्ये मदतही करत नाही आणि अडथळाही ठरत नाही. ठीक आहे. अडथळाही ठरत नाही, तर त्याला आपण कोणतं संक्रमण म्हणतो, त्याला आपण शून्य संक्रमण म्हणतो. ठीक आहे. म्हणजे हे 3ही संक्रमण तुम्हाला लक्षात ठेवायचे. एका विषयाचं ज्ञान दुसऱ्या विषयामध्ये जर मदत करत असेल तर धन संक्रमण, मदत न करता ते जर अडथळा करत असेल, नुकसान करत असेल तर ऋण संक्रमण, आणि मदतही करत नसेल आणि अडथळाही ठरत नसेल तर ते काय असतं, शून्य संक्रमण असते. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये मोस्टली प्रश्न याच्यावरती विचारलेले आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 6 नंबर, अवबोधातील चुकांना काय म्हणतात. परीक्षेमध्ये वारंवार विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. तुम्हाला ते दोरीचं उदाहरण माहिती असेल, तुम्ही ऐकले असेल, दोरीला आपण साप म्हणून चावतो. अंधारामध्ये आपण एखादी दोरी किंवा रस्त्यावर काठी पडलेली असली तर आपल्याला अचानक कसं काय वाटतं की इथं साप आहे, असं आपल्याला बऱ्याच वेळेस अचानक वाटतं. ठीक आहे. मग ते याचं उदाहरण आहे. ठीक आहे. मग बघा या ठिकाणी अवबोधातील चुकांना काय म्हणतात, तर अवबोधातील चुकांना भ्रम म्हणतात. काय म्हणतात, भ्रम म्हणतात. मग पुढचा तुम्हाला सरळ सरळ प्रश्न विचारू शकतात की बाबा अवबोध म्हणजे काय, काय विचारू शकतात, अवबोध म्हणजे काय. मग बघा, जेव्हा आपल्या ज्ञानेंद्रियाने एखादी संवेदना होते आणि आपण तिला योग्य अर्थ प्राप्त करून देतो, तेव्हा त्याला काय म्हणतात, अवबोधन म्हणतात. म्हणजे एखाद्या संवेदनेला जर योग्य अर्थ प्राप्त झाला तर त्याला काय म्हणतो आपण, अवबोध म्हणतो. काय म्हणतो, संवेदनेला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, अवबोध म्हणतो. मग याचं जर उदाहरण पाहिलं तर दोरीकडे पाहून ती दोरी आहे असं समजणं म्हणजेच काय होणं, अवबोध होणं आहे. ठीक आहे. दोरीकडे पाहून ती दोरीच आहे असं समजणं म्हणजे काय होणं, अवबोध होणं. ठीक आहे. म्हणजे जी वस्तुस्थिती आहे ती समजणं. आता आपलं भ्रम म्हणजे काय बघूया, कारण आपल्याला याच्यावरती सुद्धा प्रश्न होता. ठीक आहे. मग भ्रम म्हणजे काय, तर जेव्हा बाह्य उद्दीपक हजर असतो परंतु आपण त्याचा चुकीचा अर्थ लावतो, काय करतो, चुकीचा अर्थ लावतो, तेव्हा त्याला काय म्हणतात, भ्रम म्हणतात. हे अवबोधातील काय आहे, दोष किंवा चूक आहे. भ्रम हा काय आहे, अवबोधामधला दोष आहे किंवा अवबोधातील त्या चुका आहेत. ठीक आहे. मग याचं जर उदाहरण पाहिलं बघा, तर अंधारात पडलेल्या दोरीला पाहून ती काय आपण साप आहे असे समजणे, त्याला आपण काय म्हणतो, भ्रम म्हणतो. ठीक आहे. मग ही तर दोरी अस्तित्वात आहे पण तिचा काय झाला, आपला अवबोध चुकीचा लागलेला आहे. जर दोरीला दोरी म्हणलं तर आपला अवबोध झाला असं म्हणतो आपण, आणि जर दोरीला आपण साप म्हणलो तर काय झाला, भ्रम झाला. मग भ्रम काय आहे, तर भ्रम ही अवबोधामधली एक चूक आहे. ठीक आहे. लक्षात येत आहे, किंवा अवबोधातला तो काय आहे, दोष आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो, आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या महा टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या महा टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील. आता फक्त ह्या तुम्हाला प्रश्नपत्रिकाच भेटतील का, कशा भेटतील, त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तरासहित भेटतील. म्हणजे त्या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काय केली जाईल, पाठवून दिली जाईल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला याला त्याला प्रश्न विचारण्याची गरज लागणार नाही. ठीक आहे. त्याचबरोबर या प्रश्नपत्रिकेसोबत आपण फ्रीमध्ये काय करतोय, तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देत आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स आहेत, मराठी आहे, हिंदी आहे, ज्यांचं इंग्रजी असेल त्यांच्यासाठी इंग्रजी आहे,
मानसशास्त्र आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, या सगळ्या विषयाच्या अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. आता जर उदाहरण पाहिलं तर आपल्या मानसशास्त्राच्या नोट्स किती पानाच्या आहेत? 70 पानाच्या आहेत. पण या 70 पानामधून तुम्हाला महा TET परीक्षेमध्ये कमीत कमी किती प्रश्न येतील? 25 प्रश्न काय होतील? 100% मानसशास्त्राचे आपल्या नोट्समधून विचारले जातील. ठीक आहे, एवढ्या डिटेल्स नोट्स आहेत. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे जे काही शालेय पुस्तकं आहेत, आपले शालेय पुस्तक इयत्ता 4थी पासून 8वी पर्यंतचे, या पुस्तकावरती सुद्धा आपल्या परीक्षेत भरपूर प्रश्न विचारले जातात. मग इयत्ता 4थी पासून 8वी पर्यंतचे जे काही शालेय पुस्तकं आहेत त्यांच्या सुद्धा आपण तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स या ठिकाणी देत आहोत. मग त्यामध्ये इयत्ता 4थी ते 8वीचा इतिहास असेल, 4थी ते 8वीचा भूगोल असेल, 4थी ते 8वीचं राज्यशास्त्र असेल आणि 4थी ते 8वीचं विज्ञान सुद्धा असेल मित्रांनो. ठीक आहे, मग याची किंमत किती आहे? तर याची किंमत फक्त 200 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे? फक्त 200 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या आणि शिक्षक बांधवाच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर तुम्हाला ती फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे? फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पाठवायचे आहेत? तर तुमच्याकडे व्हॉट्सॲप आहे. व्हॉट्सॲपला आपला नंबर आहे 9689141630. या आपल्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्हाला एक मेसेज करायचा आहे. काय मेसेज करायचा आहे? की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. तुमचा मेसेज आल्याबरोबर तुम्हाला स्कॅनर किंवा QR कोड पाठवून दिला जाईल. तुम्हाला त्याच्यावरती काय करायचं आहे? 139 रुपये पाठवायचे आहेत. आता पैसे स्कॅनरवरती का पाठवायचे? तर स्कॅनरवरती पैसे पाठवणं सोपं असतं, सुरक्षित असतं आणि आपले पैसे चुकून दुसऱ्याच व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहत नाही. ठीक आहे, पैसे किती पाठवायचे आहेत? फक्त 139 रुपये पाठवायचे आहेत. आणि पैसे पाठवल्यावर काय करायचं आहे? त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे. काय काढायचा आहे? स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला नंबर कोणता आहे आपला? हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 9689141630. ठीक आहे, व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट आल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये काय केलं जाईल? संपूर्ण स्टडी मटेरियल तुम्हाला व्हॉट्सॲपवरतीच पाठवून दिलं जाईल. ठीक आहे, मग आता हे कशाच्या स्वरूपामध्ये पाठवून दिलं जाईल व्हॉट्सॲपवरती? तर PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला पाठवून दिलं जाईल. ठीक आहे, जाऊया पुढे. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. अवधान म्हणजे काय? काय विचारलंय? अवधान म्हणजे काय? मग बघा, माहिती मिळवणे, डोळे मिटणे, चित्त एकाग्र करणे. अवधान म्हणजे काय? तर अवधान म्हणजे चित्त एकाग्र करणे. मग बघा, अनेक उद्दीपकामधून एका विशिष्ट उद्दीपकावर लक्ष केंद्रित करण्याच्या मानसिक प्रक्रियेला काय म्हणतात? अवधान म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपण काय म्हणतो? अवधान केंद्रित केलं असं म्हणतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊया. 8 नंबर, विस्मरणाचे मुख्य कारण कोणते? वेळेचा अभाव, तिरस्कार, अनुयोगाचा अभाव आणि राग. मग विस्मरणाचं मुख्य कारण कोणतं आहे? तर ते आहे अनुयोगाचा अभाव. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, शिकलेल्या गोष्टीचा सराव किंवा उपयोग न केल्यास स्मृती दुरावते, त्यालाच काय म्हणतात? अनुयोगाचा अभाव म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवा, संकल्पना समजून घ्या. ठीक आहे, विस्मरणाचं मुख्य कारण काय आहे? अनुयोगाचा अभाव आहे. मग अनुयोगाचा अभाव म्हणजे काय? तर आपण जी गोष्ट शिकलो होतो तिचा सराव न करणे किंवा ती प्रत्यक्ष उपयोगामध्ये न आणणं म्हणजे काय? अनुयोगाचा अभाव होय, त्यालाच काय म्हणतात? हे विस्मरणाचं काय आहे? विस्मरणाचं हे मुख्य कारण आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 9 नंबर, अभिरुची आणि अवधान हे कशाचे 2 पैलू आहेत? आता बघा किती किरकोळ प्रश्न विचारला होता. मग अभिरुची आणि अवधान हे नाण्याचे 2 पैलू आहेत असं कोण म्हणलं होतं? असं मॅकडुगल म्हणलं होता. काय म्हणलं होता? मॅकडुगलच्या मते अभिरुची आणि अवधान हे 2 काय आहेत? नाण्याच्या 2 बाजू आहेत. कशाच्या 2 बाजू आहेत? नाण्याच्या. कोणाच्या मते? मॅकडुगलच्या मते. मग त्याच्यामध्ये तो अवधानाला काय म्हणलाय किंवा अवधानाला कोणती बाजू म्हणलाय? तर अवधानाला अभिरुचीची क्रियात्मक बाजू म्हणलाय. काय म्हणलाय? अवधानाला म्हणलाय अभिरुचीची क्रियात्मक बाजू आणि अभिरुचीला काय म्हणलाय? अभिरुची म्हणजे ही काय आहे? सुप्त अवस्था आहे असं त्याचं मत आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो परत. पुढचा प्रश्न तुम्हाला कदाचित 100% असा विचारतील की अभिरुची आणि अवधान हे नाण्याच्या 2 पैलू आहेत किंवा नाण्याच्या 2 बाजू आहेत असं कोण म्हणलं? मग कोण म्हणलेलं आहे? मॅकडुगल म्हणलेला आहे. हे लक्षात ठेवा, प्रश्न विचारू शकतात. किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की मॅकडुगल याने अभिरुचीची क्रियात्मक बाजू कशाला म्हणलं आहे? मग अभिरुचीची क्रियात्मक बाजू कशाला म्हणला मॅकडुगल? अवधानाला म्हणलेला आहे. ठीक आहे, लक्षात येतंय? लक्षात ठेवा, परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. आपण सांगितलेला प्रत्येक शब्द या ठिकाणी काय असतो? तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. बाकीच्या सारखा आपण 1 मिनिटभर सुद्धा फालतू टाइमपास करत नाही.
भावनांच्या अतिरेकामुळे कशावर परिणाम होतो? काय सांगितलंय? भावनांच्या अतिरेकामुळे कशावर परिणाम होतो? स्मरण, बुद्धिमत्ता, विचार प्रक्रिया आणि वरील सर्व. मग वरील सर्व प्रक्रियेवरती काय होतो? भावनांच्या अतिरेकामुळे परिणाम होतो. मग समजा आपल्याला जर तीव्र भीती असेल किंवा राग असेल तर मग तीव्र भीतीच्या किंवा रागाच्या भरात काय होतं? माणसाची विचार करण्याची क्षमता आणि आठवण्याची क्षमता काय होते? तात्पुरती खंडित होऊ शकते. ठीक आहे. म्हणून भावनांच्या अतिरेकामुळे काय होतंय? तर स्मरण विसरतंय, बुद्धिमत्तेवरती परिणाम होतो, म्हणजे माणूस विचार करू शकत नाही, विचार करण्याची प्रक्रिया सुद्धा काय होते त्या ठिकाणी मंदावते. म्हणजे गडबडच्या वेळेस किंवा रागाच्या भरात माणूस काय करतो? 100% चुकीचा निर्णय घेतो किंवा चुकीचाच विचार करतो. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 11, संवेदना अधिक अर्थ बरोबर काय? मग तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं, संवेदनेला अर्थ प्राप्त झाला की त्याला आपण काय म्हणतो? अवबोध म्हणतो. सरळ सरळ वाक्य आहे. संवेदनेला अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण काय म्हणतो? अवबोध म्हणतो. मग कुठे अवबोध ऑप्शन? बघा पर्याय क्रमांक 3 आहे अवबोध. बघा आतापर्यंत आपण किती प्रश्न पाहिलेत? आपला 11वा प्रश्न आहे. ह्या 11व्या प्रश्नापैकी 3 प्रश्न आपल्याला कशावर विचारलेत? अवबोधावरती विचारलेत. कशावरती विचारलेत? अवबोधावरती विचारलेत. मग तुमच्या लक्षात आलं असेल की अवबोध इथं काय बाबा खूप महत्वाचं आहे. अवबोधावरती आपल्याला प्रश्न विचारला जातोय. अजून कशावर प्रश्न विचारला जातो हे लक्षात आलं. अजून आपल्या स्मृतीवरती प्रश्न विचारले जात आहेत हे लक्षात आलं. ठीक आहे. म्हणून तुम्हाला PYQ बघण्याचं महत्वाचं कारणच हे आहे की तुम्हाला कळून जातंय की बाबा प्रश्न कुठे येतो आणि कुठे येत नाही. मग जिथं प्रश्न येतो त्याचाच जास्त काय करायचा? अभ्यास करायचा. जिथं प्रश्न येत नाही त्याचा जास्त अभ्यास करण्याची गरज नाही. ठीक आहे. लक्षात येत आहे? मग संवेदनेला अर्थ प्राप्त झाला तर काय होतो? अवबोध होतो. ठीक आहे. मग जेव्हा आपल्या ज्ञानेंद्रियाने होणाऱ्या संवेदनेला आपण अर्थ प्राप्त करून देतो तेव्हा त्याचे रूपांतर कशामध्ये होते? अवबोधामध्ये होते. ठीक आहे. पुढे जाऊया 12 नंबर, सर्जनशील विचार प्रक्रियेचा महत्वाचा घटक कोणता? आता काय विचारलंय? सर्जनशील विचार प्रक्रियेचा महत्वाचा घटक कोणता असं विचारलंय. मग बघा पाठांतर, कल्पकता, भीती आणि संकोच. आता बघा सर्जनशीलता म्हणजे काय बरं? सर्जनशीलता म्हणजे काय? नवीन गोष्ट निर्माण करणे. काय करणे? एखादी नवीन गोष्ट, काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी निर्माण करणे. मग नवीन गोष्ट निर्माण करण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? कल्पकता पाहिजे. ठीक आहे. पुढे जाऊया 13 नंबर, स्मरणात ओळख म्हणजे काय? आता काय? स्मरणात ओळख म्हणजे काय असं आपल्याला विचारलंय. मग स्मरणात ओळख म्हणजे काय? तर समोर आलेल्या वस्तूची जाणीव होणे म्हणजेच काय? ओळख होणे. ठीक आहे. मग पूर्वी अनुभवलेली गोष्ट पुन्हा समोर आल्यावरती हीच ती म्हणून ओळखणे म्हणजेच काय? ओळख होय. लक्षात आलं? आपला नेहमीचा शब्द आहे. आपण सहज कुणाला भेटलं काय म्हणतो? ओळखलं का? मग तेच हे ओळखलं का. ठीक आहे. लक्षात येत आहे? आपल्या ज्ञानाशीच निगडीत आहे, आपल्या अनुभवाशीच निगडीत आहे. पुढचा प्रश्न, आंतरिक प्रेरणेचे उदाहरण ओळखा. काय सांगितलंय? आंतरिक प्रेरणेचे. मग बघा बक्षीस मिळवणे ही आंतरिक असणार आहे का बाह्य असणार? ही बाह्य प्रेरणा आहे. विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे. ठीक आहे. आंतरिक प्रेरणा कोणती आहे? विषयाची आवड आहे. बक्षीस मिळवणे काय आहे? बाह्य प्रेरणा आहे. स्पर्धा ही सुद्धा काय आहे? बाह्य प्रेरणा आहे. ठीक आहे. मग जे प्रेरणा स्वतःच्या आनंदासाठी किंवा आवडीसाठी असते तिला काय म्हणतात? आंतरिक प्रेरणा म्हणतात. ठीक आहे. पुढे जाऊया 15 नंबर, विस्मरणामुळे काय होते? आता काय विचारलंय? विस्मरणामुळे काय होते? मग विस्मरणामुळे काय होते? अनुभव नष्ट होतात. काय होतात? अनुभव नष्ट होतात. मग ग्रहण केलेली माहिती साठवणीतून पुसली जाणे किंवा ती वेळेवर न आठवणे म्हणजेच काय? विस्मरण होय. तुम्हाला काय सांगितलं तुम्ही बघा, आपल्याला स्मृतीवरती भरपूर प्रश्न विचारले जातात. सांगितलं होतं की नाही? मग स्मृती आणि त्याचीच अपोजिट बाजू काय आहे? विस्मरण. म्हणजे आठवणे आणि न आठवणे एवढाच फरक आहे दोन्हीमध्ये. ठीक आहे. म्हणून हे स्मृती तुमच्यासाठी महत्वाचं आहे. कल्पनाशक्तीचे प्रकार कोणते? बघा आता हे कल्पनाशक्तीवरती सुद्धा आपला दुसरा का तिसरा प्रश्न आहे 16 प्रश्नामध्ये. ठीक आहे. म्हणजे इथं काही ठराविक घटक आहेत, ठराविक मुद्दे आहेत की ज्याच्यावरती आपल्याला भरपूर प्रश्न काय केले जातात? विचारले जातात. ठीक आहे. मग कल्पनाशक्तीचे प्रकार कोणी सांगितले? प्याजे, मॅकडुगल, स्किनर आणि थॉर्नडाईक. कोणी सांगितले होते? तुम्हाला वरची सांगितलं होतं मी. कोणी सांगितलेले ते? मॅकडुगलने सांगितलेले आहेत. मग मॅकडुगल यांनी कल्पनाशक्तीचे सविस्तर वर्णन केले आहे आणि त्यांच्या मते कल्पनाशक्तीचे मुख्य किती प्रकार आहेत? मुख्य 2 प्रकार आहेत. कोणाच्या मते? मॅकडुगलच्या मते. कशाचे मुख्य 2 प्रकार आहेत? कल्पनाशक्तीचे. मग कोणकोणते आहेत हे? तर ही आहे पुनर्जीवित कल्पना आणि दुसरा आहे उत्पादक कल्पना. दोन्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. कोणते प्रकार आहेत कल्पनेचे? पहिला आहे पुनर्जीवित कल्पना आणि दुसरा कोणता आहे? उत्पादक कल्पना आहे. ठीक आहे. दोन्ही महत्वाचे आहेत. लक्षात ठेवा. 17 नंबर, अवदान हे कोणत्या प्रकारचे असते? अवदान
ऐच्छिक, अनैच्छिक, अभ्यस्त आणि वरील सर्व. मग अवधान हे काय असतं? वरील सर्व असतं. म्हणजेच काय, आपल्या इच्छेनुसार अवधान दिलं आपण तर ऐच्छिक असते, इच्छेविरुद्ध असेल तर अनैच्छिक असते, किंवा सवयीनुसार दिलं असेल तर ते काय असतंय? अभ्यस्त अवधान असते. ठीक आहे, मग हे काय आहेत? अवधानाचे 3 प्रकार आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 18, विचार म्हणजे काय? तर विचार म्हणजे काय आहे? मानसिक स्तरावरील हालचाली आहे. पहिलाच प्रश्न होता आपला विचार प्रक्रियेशी निगडीत. लक्षात आलं का? तिथं मी तुम्हाला सांगितलं होतं विचार हे काय आहे? एक उच्च स्तरावरील मानसिक प्रक्रिया आहे. मग विचार म्हणजेच काय? तर मानसिक स्तरावरील हालचाल म्हणजेच काय? विचार होय. ठीक आहे, समस्या सोडवण्यासाठी केली जाणारी प्रतिकात्मक आणि मानसिक प्रक्रिया म्हणजे काय? विचार होय. ठीक आहे, व्याख्या तुम्हाला पाठ ठेवण्यापेक्षा ना त्याच्यातले महत्वाचे घटक काय करायचे समजून घ्यायचे आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी सूचना. मित्रांनो, आपण महा टीईटी परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी सुरू केलेला आहे. या कोर्समध्ये आपण कोणते विषय घेणार आहोत? तर 2 विषय घेणार आहोत. ते 2 विषय कोणते असणार आहेत? एक असणार आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि दुसरा विषय असणार आहे मराठी व्याकरण. हे 2 विषय या ठिकाणी आपण काय करणार आहोत? घेणार आहोत. मग आता हे कसे घेणार आहोत बघा. तर तुम्हाला बॅचमध्ये काय भेटेल? तर प्रत्येक प्रकरणानुसार त्या ठिकाणी लेक्चर असतील. त्याच्यानंतर त्या लेक्चरच्या तुम्हाला स्पेशल नोट्स दिल्या जातील. त्याचबरोबर प्रकरणानुसार तुमची त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट सुद्धा घेतली जाईल. या ऑनलाईन टेस्टमुळे तुमचा काय होईल? त्या ठिकाणी सराव होईल. म्हणजे तुम्ही जर आपला कोर्स घेतला तर या 2 विषयाला तुम्हाला कुठलंही पुस्तक हातात घेण्याची गरज नाही, काहीच गरज नाही. फक्त तुम्ही एवढं सगळं केलं, तुमचे 100 पैकी म्हणजे आउट ऑफ मार्क पडणार. 60 पैकी विषय किती मार्काला आहेत परीक्षेत? 60 मार्काला आहेत. 60 पैकी तुम्हाला या ठिकाणी 50 पेक्षा जास्त मार्काची आपण काय देतोय? हमी देतोय किंवा गॅरंटी देतोय. ठीक आहे, आपला कोर्स घेतल्यावर. ठीक आहे, मग हा कोणासाठी उपयुक्त कोर्स असणार आहे? ज्याला पेपर 1 द्यायचा आहे त्याच्यासाठी उपयुक्त आहे. ज्याला पेपर 2 द्यायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा काय असणार आहे? हा अतिशय उपयुक्त असणार आहे. म्हणजे तुमचा कुठलाही टीईटीचा पेपर असू द्या, हे 2 विषय तुम्हाला काय आहेत? कंपल्सरी आहे. ठीक आहे, मग याची किंमत किती आहे मित्रांनो? तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीसुद्धा आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला तर हा तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे? 499 रुपयाला भेटणार आहे. किती रुपयाला भेटणार आहे? फक्त आणि फक्त 499 रुपयाला. मग हा कोर्स तुम्हाला कुठं बघायचा आहे? तर आपलं ॲप्लिकेशन आहे. आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय आहे? तर NG क्लासेस या नावाने ॲप्लिकेशन आहे आपलं. NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे? ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं प्ले स्टोअरवरून किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपला या नंबरवरती जर मेसेज केला की सर आम्हाला लिंक पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा काय केली जाईल? व्हॉट्सअपवरती पाठवून दिली जाईल. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. संवेदना कशाद्वारे होतात? स्नायू, ज्ञानेंद्रिय, हाडे आणि त्वचा. मग संवेदना कशाद्वारे तयार होतात? तर या ज्ञान इंद्रियाद्वारे तयार होतात. तुम्हाला आतापर्यंत मी 3दा सांगितलंय संवेदना कशाद्वारे तयार होतात. वरती स्पष्टीकरण दिलेलं आहे म्हणून तुम्हाला काय सांगतो मी? प्रश्न काय होत आहेत? त्याच घटकावरती रिपीट होत आहेत. म्हणून तुम्हाला सगळ्यात जास्त अभ्यास कशाचा करायचा आहे बाबांनो? PYQचा करायचा आहे. PYQ म्हणजे काय? झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत या झालेल्या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही अभ्यास करा. तुम्ही नुसता झालेल्या प्रश्नपत्रिकेचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये 100 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी काय करू शकता? सहज घेऊ शकता. कारण तुमच्या लक्षात आलं असेल त्याच घटकावरती काय होत आहेत? परत प्रश्न त्या ठिकाणी पडत आहेत. पुढे जाऊया. 20 नंबर. स्मृतीचा कोणता प्रकार माहिती थोड्या वेळासाठी साठवतो? बघा, पुन्हा स्मृतीवरती प्रश्न आहे. तुम्हाला मी काय सांगितलं होतं? स्मृती असेल, विस्मरण असेल, कल्पना असेल, याच्यावरती आपल्याला काय केले जातात? तर भरपूर प्रश्न विचारले जातात. मग या ठिकाणी बघा, कोणता प्रकार माहिती थोड्या वेळासाठी साठवतो? तर अल्पकालीन स्मृती हा जो प्रकार आहे ही काय असते? ही आपल्या थोड्या वेळासाठी साठवली जाते. मग किती सेकंदासाठी? तरी 20 ते 30 सेकंदासाठी आपल्याकडे साठवली जाते. ठीक आहे. 21 नंबर. प्रेरणा म्हणजे काय? बघा, पुन्हा प्रेरणेवरती प्रश्न आहे. प्रेरणेवरती सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. थकवा, वर्तनाचे गतिशील चक्र, झोप आणि विरक्ती. मग प्रेरणा म्हणजे काय? वर्तनाचे गतिशील चक्र म्हणजे प्रेरणा होय. मग याच्यामध्ये बघा, गरज, प्रेरणा, कृती आणि समाधान हे प्रेरणेचे काय आहे? एक चक्र आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. 22 नंबर. कल्पना ही नेहमी कशावर आधारित असते? बघा, कल्पना ही नेहमी कशावर आधारित असते? तर कल्पना ही नेहमी पूर्वानुभवावरती आधारित असते. कशावर आधारित असते? पूर्वानुभवावरती. मग बघा, कल्पना म्हणजे काय? तर आपल्या मनात असलेल्या प्रतिमांची जुळवाजुळव करून आपण नवीन कल्पना करतो, म्हणून तिला काय म्हणतात?
पूर्वानुभवाचा आधार असतो. कल्पनेला कशाचा आधार असतो? तर पूर्वानुभवाचा आधार असतो. ठीक आहे. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी मांडली? आता काय विचारलंय? भावनिक बुद्धिमत्ता ही जी संकल्पना आहे ही कोणी मांडली? बघ, ही कोणी मांडलेली आहे? तर ही डॅनियल गोलमन यांनी मांडलेली संकल्पना आहे. खूप महत्त्वाची. भावनांचं व्यवस्थापन आणि आकलन यावर डॅनियल गोलमन यांनी काय सखोल संशोधन केलेलं आहे. मग पुढचा प्रश्न आपल्याला असा सुद्धा विचारू शकतात की भावनांचं व्यवस्थापन आणि आकलन यावर सखोल संशोधन कोणी केलेलं आहे? तर कोणी केलेलं आहे? ते केलेलं आहे डॅनियल गोलमनने. कोणी केलेलं आहे? डॅनियल गोलमनने. ठीक आहे. पुढे जाऊया 24 नंबर. खालीलपैकी अवधानाचे बाह्य निर्धारक कोण? आता काय विचारलं आपल्याला? अवधानाचे बाह्य निर्धारक कोण आहे असं विचारलं. मग बघूया. गरज, आवड, तीव्रता आणि पूर्वग्रह. मग या ठिकाणी योग्य उत्तर काय आहे? तीव्रता हे काय आहे? अवधानाचा बाह्य निर्धारक आहे. मग तीव्रता म्हणजे काय बघा. आता समजा मोठा आवाज असेल किंवा लख्ख प्रकाश असेल तर यामुळे काय होतं? आपलं लक्ष आपोआप काय होतं? आपलं त्या ठिकाणी अवधान खेचलं जातं. आणि हा काय घटक आहे? तीव्रता हा कोणता घटक आहे? तर बाह्य घटक आहे. म्हणजे समजा आपण रस्त्याने चाललो आणि एका बाजूला डीजे वाजत असेल तर आपलं लक्ष काय होतं? तिकडं आवाजाकडे काय होतं? आपोआप जातं. आपली इच्छा जरी नसली तरी आपलं लक्ष काय होतं? तिकडं जातं. म्हणून हा काय आहे? अवधानाचा बाह्य घटक आहे. आणि काय हा? निर्धारक आहे. ठीक आहे. 25 नंबर. विस्मरण हे वरदान आहे असे कोणी म्हटले? विस्मरण हे वरदान आहे असं कोणी म्हटलं? आणि प्रश्न काय विचारला बघा. प्रश्न बघून खाली असं वाटतं खाली काय असतील? शास्त्रज्ञाचे नाव असतील असं वाटतं. पण जर खाली पाहिलं तर काय दिलं बघा त्यांनी? मानसशास्त्रज्ञ, शिक्षक, सामान्य लोक आणि तत्वज्ञानी. मग कोणी म्हणलं असेल बरं विस्मरण हे वरदान आहे? कोणी म्हणलं असेल? तर हे म्हटलंय मानसशास्त्रज्ञांनी. ठीक आहे. म्हणजे कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी म्हणलं असं त्यांनी विचारलं नाही. मोगम प्रश्न होता. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक शेवटचा आपला. अभिरुची आणि अवधान हे कशाचे दोन पैलू आहेत? काय सांगितलंय? अभिरुची आणि अवधान हे कशाचे दोन पैलू आहेत? मग याचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो.